टीझर लॉन्च आहे आणि मला FUचा एक जोक कळला आहे. FU 2 जूनला रिलीज होतं आहे, पण बाहुबली पण FUसोबत रिलीज होत होता. तर बाहुबलीने म्हटलं पण 2 जूनला मूवी रिलीज करायचा आहे, पण कटप्पा म्हणाला की नाही 2 जूनला FU रिलीज होतो आहे. सो बाहुबलीने कटप्पाचं ऐकलं नाही म्हणून बाहुबली मेला, असं मला विनोद साटवांनी आत्ताच जोक सांगितला. आम्हाला आत्ता कळाला. मला असं वाटतंय की आधी वर्षभर होतं ना, बाहुबली ने कटप्पा को क्यों मारा, तर बाहुबली ने कटप्पा को अगर 2 जून को मारा, 2 जून को सिर्फ FU देखने आएंगे ना, तो कटप्पा ने बाहुबली को पहले मारा, 28 एप्रिल को मारा. म्हणजे ते तुम्ही 28 एप्रिलला बघा आणि FU 2 जूनला बघा. असं एकदम इंटेलिजंट जोक झाला, लॉजिकल जोक झाला. ओके ठीक आहे, मला नाही कळलं पण ओके लोकांना कळलं असेल. ओके आकाश, तुझी सेकंड मूवी आहे आणि आकाश टोसरची दुसरी मूवी म्हणजे सगळे अर्धे ऑलरेडी वेडे झालेले आहेत आणि आता ट्रेलर बघून सगळे वेडे होणार आहेत. तुम्ही सगळे छान दिसताय आणि तुम्ही हा खूप वेगळा दिसतोय. सत्या, मी तुला पोर बाजारमध्ये पाहिलेलं, तू वेगळा दिसतोयस. आपको सचिन में देखने वाले फिर यहाँ देखने वाले और तुझाही रोल फार छान झाला आहे. कसं होता एक्सपिरियन्स? झेवियर्समध्ये शूट करत होतात, यू फ्रॉम रुईया राईट? या तू झेवियरमध्ये शूट करत होतास, कसं वाटलं? काय मजा झाली? रुईया बेटर आहे. नाही म्हणजे नाही झेवियर्स बेस्ट आहे. झेवियर्स नाही म्हणजे रुईया पण चांगलं होतं. म्हणजे मला खूप रुईयामध्ये मला खूप चांगले मित्र मिळालेले होते आणि माझ्या कॉलेजमध्ये शूटिंग करायला तर मला अजून खूप खुशी मिळालेली होती. हां. ओके आकाश तू रॉकस्टार आहे आणि अरे चित्रपटात आहेस ना, आणि त्यात तू एक गाणं गायलं जिथे तुझ्या अक्षर नसा वगैरे दिसतात आणि तू गायले. कसा होता एक्सपिरियन्स? खूप मजा आली, खूप धमाल केली मी आणि हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे नवीन होतं, कारण तुम्ही सायराट बघितलं ना, आता FU बघणार आहे. सो तुम्हाला कळेल की किती म्हणजे मला त्यामध्ये वेगळं काम करायला लागलं किंवा किती कष्ट करायला लागले असेल हे तुम्हाला ते बघूनच कळेल. तर तू आत्ता जसं म्हणले ते रॉक सॉन्ग आहे ज्याच्यामध्ये मी गायलो आहे, तर म्हणजे शिराबिरा दिसत ते मी असं गायलो नाही, पण ते दिसायसाठी अशी ताकद लावली आहे खूप, पण तेवढं कष्ट केलं आहे मी. जाऊ दे. मयुरेश डान्सर आहे आणि हा फुल म्युझिकल आहे. तू ह्या सगळ्यांना किती मदत केलीस फुल एंटायर डान्स थिंग? 14 गाणी आहेत FUमध्ये आणि सगळेजणं सगळ्या गाण्यात आहेत. आणि डान्सिंग म्हटलं तर तो माझा फोर्टे आहे, पण हे सगळेजणं उत्कृष्ट डान्सर आहेत. त्यांना जरी माहिती नसेल, पण एक काय म्हणू, स्टाईल असते ना डान्सिंगची जी आपल्याला आवडते, की हा जसा डान्स करतो ते बघायला खूप आवडतं. परफेक्टच असलं पाहिजे असं नाही, पण त्याची एक वेगळी शैली असते. तर सत्याची वेगळी शैली आहे नाचाची, शुभमची एक वेगळी शैली आहे, आकाशची एक वेगळी शैली आहे जी तुम्ही जिंगाटमध्ये बघितलीच असेल. पण तो जो एक जेल झालो आम्ही गाण्यांमध्ये, प्रत्येक गाण्यांमध्ये प्रत्येकाचा एक वेगळा डान्स दिसतोय. सो आय थिंक सगळ्यांनी उत्कृष्ट बाजी मारलेली आहे या चित्रपटात. सत्या, तुझा लव्ह इंटरेस्ट थोडा वेगळा दिसतोय टीझरमध्ये. ईशा कोप्पीकरची झलक पाहिली आणि तेरी जुल्फे उडते हुए देखा है, तो क्या है? तो कट बोलल्यानंतर पण तसंच असायचं. म्हणजे कॉलेजमध्ये सगळेच जण असे त्या टीचरवरती प्रेम झालेलं होता, असं लव्ह इंटरेस्ट होता. तर ह्या मूवीमध्ये माझा पण आहे. हां यार असं काय बोलू, असं वाटलं. अपार्ट ते म्हणजे शूटिंग करायला खूप मजा आली होती, धमाल मस्ती केली होती आम्ही आणि खूप जास्त मस्ती. आणि काय काय केलं वर्षभर शूटिंग केलं. वर्षभर मला असं वाटतं की ॲक्टिंग आणि डान्सिंग तर महेश सरांकडून ॲक्टिंग आणि सगळ्या कोरिओग्राफरकडून डान्सिंग तर आम्ही चित्रपटात शिकलो जाऊ, पण आम्ही वेगळे पण बऱ्याच गोष्टी शिकलो, जसं की बास्केटबॉल खेळणं, क्रिकेट खेळणं. हां क्रिकेट बोललो मी, बास्केटबॉल खेळणं, त्यानंतर अजून काय बाईक चालवणं, मग मोठ्या मोठ्या गाड्या चालवणं. बाईक चालवणं म्हणजे आम्ही सीन कट झाला ना, बाईक अशी घेऊन जायचो. म्हणजे मला तर सगळे ओरडायचे, बाबा तू जाऊ नको बाहेर, तोंडाला बांध, काहीतरी हेल्मेट घाल, पण मी असाच निघायचो. बाईक कोणाचीही बाईक घ्यायचो, म्हणजे सेफ्टीवर कोणी असेल, म्हणजे लाईटमॅन असेल किंवा स्पॉट जात असेल, कोणाची बाईक घ्यायचो निघायचो फिरायला. सो असं केल्यावर सगळे ओरडायचे. पण आता ही गोष्ट माझ्या सरांपर्यंत नाही गेलेली, ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ओरडा वाचणार आहे.
आता शुभम तूही डान्स केला आणि तुझे बाबा बमन इराणी आहेत. तर सत्याचं एक आहे, एव्हरी टाईम तो टी व्हीवरती बमन इराणीला बघतो की व्हॉट्सॲपने सेईंग ए तुझ्या पप्पाला बघितलं, तर मी बोलतो कुठे आहे, तर टी व्हीवरती आणि फोटो सेंड करायचा बमन इराणीचा. हां, ऑल द टाईम. आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी वर्किंग विथ बमन इराणी अँड गुड एक्सपिरियन्स ऑल्सो वर्किंग विथ महेश मांजरेकर. अँड महेश मांजरेकर नेव्हर मेड मी फील प्रेशरमध्ये कधी नाही आलो. ही ऑलवेज मेड मी फील इझी की करू शकतो तू, नॅचरली कर. सर तसं डिफिकल्टी नव्हती. आणि डान्समध्ये मयुरेश आणि हे सगळे हेल्प करायचे. आणि हो येस. सत्या जसं म्हणाला की म्हणाला की महेश सरांनी त्याला खूप कमी प्रेशर दिलं. तुझे तर बाबाच होते, म्हणजे सर्वात पहिली स्क्रिप्ट कोणाला कळली चित्रपटाची? मला होय. तुझी काय वट वगैरे असायची का सेटवर? नाही. अरे आम्हाला कधी पण काय म्हणजे यू नीड टू नो एनिथिंग न्यू अबाउट द फिल्म. सत्य नवीन काय रे, बोल ना जरा काय म्हणजे काय. बाकीच्याकडून कळायच्या आधी सत्याकडून सगळ्या गोष्टी कळायला असायच्या आम्हाला, अर्ध्या गोष्टी तरी कमीत कमी. हेचं एकमेव कारण आहे की महेश सर इज ते असे आहेत की इज ऑलवेज रेडी टू अडॅप्ट. म्हणजे ते नवीन काय घडतं आहे इवन ऑन सेट. वेन iPhone 7 लॉन्च झालेला, ते अख्खा दिवस iPhone 7 बरोबर होते, जस्ट टू गेट टू नो विथ द थिंग्स. आणि तसंच सेटवरती पण जसं जसं काहीतरी आता नवीन काहीतरी आलं तसे आमच्या स्क्रिप्टमध्ये ते बदल करायचे जस्ट टू स्टे अपडेटेड. आणि तो म्हणजे आय गेस तो फ्रेश लुक किंवा असा युथफुल लुक तुम्हाला चित्रपटातून दिसतोय तो त्यासाठीच असेल की सरांना ते सतत नाही हे नवीन आलंय तर हे नवीन झालंच पाहिजे, हे नवीन. सो ही ट्राईज टू एक्सपेरिमेंट. ऑल्सो ही यूज टू टॉक टू अस एव्हरीथिंग न्यू वॉट्स हॅपनिंग इन द वर्ल्ड अराउंड. की काय हे लॉन्च झालंय, ते लॉन्च झालंय आणि हे चालतंय फुटबॉल, क्रिकेट. आय हॅव सीन हिम इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स ऑल डे लॉंग. आता पण बिफोर कमिंग हिअर ही वॉज वॉचिंग द IPL. मॅच होता गुजरातचं मॅच. अँड हां, सो आय हॅव सीन हिम ते गोल्फ बघतात, टेनिस बघतात, फुटबॉल, क्रिकेट. आता पण यायच्या आधी ते बोलून त्यांनी रेकॉर्डिंगवर ठेवलं होतं कारण आज रात्री मॅच आहे एक फुटबॉलची. सो अँड आय प्ले अ लॉट ऑफ फुटबॉल अँड ऑल. सो आय गेट टू टॉक टू हिम की कसं चाललं लाईक फुटबॉल. आणि दॅट्स गुड फॉर मी. आकाश, जसं मुंबईचं एक कॉलेज लाईफ असतं जे ते डोक्यामध्ये असतं की असं असलं पाहिजे आणि आम्ही सगळेजण जगलेलो आहोत. तू सैराटच्या एका वेगळ्या यूथ स्टाईलनंतर इथे कॉलेज लाईफ जगतो जिथे तू रॉकस्टार बनला आहेस. खूप कलरफुल आहे सगळं. वैदेही तुझा लव्ह इंटरेस्ट आहे. तर हे सगळं करताना कसं वाटलं? खरंच खूप मजा आली, कारण सैराटमध्ये सगळ्यांनीच बघितलं की मी म्हणजे परशा ज्या कॉलेजमध्ये होता त्यावेळेस कसा होता किंवा किती इनोसन्स होता, किंवा गावाकडचे कॉलेज कसे असतात किंवा मुलींना लांबनं बघायचं बास तेवढ्यातच खुश होते. तेवढे स्माईल पण दिली तरी खूप झालं त्यावेळेस. म्हणजे आणि आता मुंबईचं म्हटल्यावर म्हणजे आपण विचार करूनच खुश होतो की यार असं कॉलेज आहे मस्त, म्हणजे मुले कट्टा आहे, मुली आपल्यासोबत फ्रेंडशिप करतील हे ते. सो दोघांमध्ये थोडासा डिफरन्स होता माझ्यासाठी हाच की तिथे माझ्यासोबत मुली नव्हत्या, इथे मुली आहेत सगळ्यांसोबत, त्यांच्यासोबत खूप धमाल मस्ती करतोय. नक्कीच. मग असं तू शूट करताना असं ह्यांना विचारलंस का कधी हे खरंच असतं की पिक्चरमध्ये दाखवत आहे, असं कधी विचारलं? म्हणजे अशा टाईपचं लाईफ खरंच कॉलेजमध्ये असतं? ते आता हेच सांगतील व्यवस्थित. ऑल द टाईम. नाही, आता मला म्हणजे काही काही सीन असायचे ना, म्हणजे कॉलेजमध्ये पण असायचे किंवा काय, तर मी यांना विचारायचो की बाबा म्हणजे कसं बोलू, किंवा ह्याला बऱ्याच वेळा विचारलं की आता काय म्हणजे बरेच शब्द त्याच्यामध्ये इंग्लिश आहेत किंवा काय जे मला येत नव्हते, तर मी ह्यांना विचारायचो अरे जर तू माझ्या ठिकाणी माझ्या जागी असं तर कसा बोलला असतं, म्हणजे हे तर ह्यांना विचारायचो मी, मग करायचो. आणि तो मराठीमध्ये हेल्प करायचा परत. आणि एक ॲड करायला आवडेल मला की तो जितका इनोसंट आहे म्हणजे आहेच म्हणजे आहे खरंच आहे. दोस्तीसाठी काय पण जे आहे ना तो त्याचा पुरेपूर वापर करतोय मी की तो जितका इनोसंट आहे तेवढा आहेच, खरंच जेन्युइन आहे तो. पण तुम्ही खोडकर आकाश ठोसर अजून बघितला नाही आहे. सो म्हणजे प्रँक्स म्हणतो ना आपण सेटवरती, प्रँक्स किंवा खोडी काढणं, आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त खोडकर आकाश आहे. नाही म्हणजे नाही असं काही नाही. आम्ही एका साईडला व्हॅनिटीमध्ये असं मस्ती चिल करायचं, खूप आम्ही काय ना काहीतरी जोक्स काय करायचं. हा एका कॉर्नरमध्ये झोपलेला असायचा, तर म्हणजे तुझं पॉईंट ऑफ व्ह्यू ते रॉंग होतं. ह्याच्यासोबत तू प्रँक केला नाही? अरे खूप म्हणजे मी याच्याबरोबर प्रँक्स खूप केले. मुलगा म्हणून केलं
मारलंच नाही. नाही असं काहीच नाही, असं काहीच नाही. आणि मला खूप मारलं आहे आणि मी याच्यावरती मी मारलं नाही सगळ्यांना मस्तीमध्ये जे आवडतं. मला इच्छा झाली तर आपला फोन चला सुरू. म्हणजे मी याच्यावरती प्रँक्स केलेलं होतं. एकदा रात्री असं झालेलं होतं, आकाश आणि पप्पा येणार होते खूप लेट, तर मी जागा होतो ह्याच्यासाठी वाट बघत. मला कळलं की आकाश आणि पप्पा आले, तर मी झोपेपर्यंत असं नाटक केलेलं होतं आणि हा आला आणि रूम असा अंधेरा होता आणि तो अशा बाहेरच्या साईडनी फेस करत होता आणि पाठवून आला भॉक केला. तो एवढा घाबरलेला होता, तर मला नाही की मी आयुष्यातनं पहिल्यांदा मी एवढा घाबरलेला आहे. बोललो नव्हतं मी दचकलो होतो एकदम. त्याने मला मागून भाऊ गेला असं तर थोडंसं हे झालं. अरे म्हणलं ओके, आता आपण पुन्हा भेटणारच आहोत. प्रमोशन आहे, म्युझिक लॉन्च आहेत, आपण इथे थांबूया. पण एक पहिला टीझर लॉन्च झाला आहे, तुम्ही काय सांगाल ऑडियन्सला? एक लास्ट अपील सगळ्यांकडनं. कसं आहे, आम्ही सगळे नवीन यूथ आहोत आणि आकाशला तर तुम्ही सगळे ओळखता, पण आम्ही आमच्या तिघांसाठी FU खूप मोठा सिनेमा आहे आणि आकाशसाठी पण आहे आणि ती 2 जूनला रिलीज होणार आहे. सो आम्ही खूप मेहनत घेतली आहे वर्षभर आणि आता इतक्या महेश सरांच्या कृपेने आम्हाला इतक्या मोठ्या पडद्यावरती परत दिसायला मिळतं आहे. सो हीच इच्छा आहे की तुम्ही 2 जूनला येऊन आमचा चित्रपट जरूर बघावा. 2 जूनला बघा FU दोस्तीसाठी. काय पण थँक्यू. मला एक म्हणजे प्रेक्षकांसाठी म्हणजे बोलायचं की जे मला आपलं पदार्पणातच एवढं म्हणजे प्रेम भरभरून दिलं त्यांनी. सो त्याच्यामुळे आज मी मला वाटते दुसऱ्या फिल्मसाठी उभा आहे किंवा दुसऱ्यांदा परत मोठ्या पडद्यावर दिसणार. सो त्यांचे मी खरंच खूप आभार मानतो आणि मला आशा आहे की तुम्हाला FU म्हणजे माझी दुसरी मूवी ती खरंच खूप आवडेल, कारण त्याच्या म्हणजे खूप धमाल आहे. सो तुम्ही बघा आणि मला कळवा कसं होतं मला वाटतं ते. थँक्यू सो मच. थँक्यू. आकाशचा एकदम हार्ट टू हार्ट अपील होता जसा मयुरेशचा होता. सो डेफिनेटली म्युझिक लॉन्च लवकरच आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत. टिल देन बाय.